मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या टेस्ट सिरीजमधील टेस्ट क्रमांक 23 या टेस्टमधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण आपण बघूया। तर प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा। दात धरणे, दात म्हणजे एखाद्यावर दात धरणं म्हणजेच त्याच्याशी वैर बाळगणं, पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा। एका बाजूला विभक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला कारक किंवा शब्द आहे तसे असणारा, मग विभक्ती प्रत्यय बघूया, विभक्ती आणि तसा प्रत्यय लागलेला कारक दुसऱ्या बाजूला आहे। बघूया की पहिला आहे पंचमी, दुसरा तृतीया, तिसरं षष्ठी, चौथं सप्तमी। याच्यामध्ये इकडच्या गटामध्ये हे 1 2 3 4, इकडच्या गटामध्ये बघू घराशी, घरात, घरातून आणि घराचा। बघूया पंचमीचे विभक्ती प्रत्यय ऊन हून आहेत घरातून, म्हणजे इकडं रोमन अंकातले टाकू। तृतीयाचे विभक्ती प्रत्यय ने ए सी नि सी ई ही, म्हणजे इथं सी लागलाय, इथं घरातून लागलाय ऊन हून। षष्ठीचे विभक्ती प्रत्यय चा ची चे चे चा ची, याला विभक्ती प्रत्यय चा लागलेला आहे। आणि सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत त ई आ त ई आ, म्हणून सप्तमी। बघूया मग 3 1 4 2, 3 1 4 2 असा असणारा पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा लेखनासाठी टिंब लिपीचा वापर करतात, पर्याय क्रमांक 1 देवनागरी लिपीचा मराठी भाषेसाठी वापर केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे 4 जोड्या लावा। ऱ्हस्व स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, अर्धस्वर यांच्या जोड्या लावायच्या आहेत। बघूया अ ब क ड, ऱ्हस्व स्वर, स्वर सगळे स्वरच आहेत, म्हणजे ऱ्हस्व स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि अर्धस्वर। इकडचा जो गट आहे ते बघूया, एक य ल, दुसरा आकडा आहे अ ई, 3 ए आऊ, 4 अ आ। बघूया ऱ्हस्व स्वर म्हणजे जो स्वर उच्चार करताना कमी वेळ लागतो, आखूड उच्चारावा लागतो, असे असणारे स्वर आहेत ते ऱ्हस्व स्वर। अ ई जे कमी वेळ उच्चार करण्यास लागतो ते अ ई आहेत। संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वरांचं एकत्रीकरण केलेले जे स्वर आहेत त्यांना संयुक्त स्वर म्हणतात। मग ए आणि आऊ, ए आय ओ आऊ हे संयुक्त स्वर आहेत, त्यापैकी ए आऊ आहेत संयुक्त स्वर। सजातीय स्वर म्हणजे एकाच प्रकारे उच्चार करता येतात, मग ह्रस्व आणि दीर्घ अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत। आणि अर्धस्वर य र ल व आहेत। आता इथं दिलेत य ल, हे अर्धस्वर, म्हणजे बघा
अ ब क ड ला 2 3 4 1 असा असणारा पर्याय यामध्ये बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तसा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 5 विरुद्धार्थी शब्द ओळखा. अग्रज. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, म्हणजे अगोदर जन्मलेला. आता त्याच्या विरुद्ध असणारा नंतर जन्मलेला म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आहे अनुज. त्यानंतरचा प्रश्न आहे 6 विशेषणाचा प्रकार ओळखा. काळा घोडा. काळा हे घोड्याची विशेष माहिती सांगतं, म्हणजे विशेष त्याच्याबद्दलचं कोणतं गुण सांगितलाय. तो काळा आहे, पांढरा आहे, जे असेल ते गुणवाचक विशेषण आहे. मग याच्या बाबतीत अजून एखादं उदाहरण कडू कारले, म्हणजे कारल्याचं गुण सांगितलंय कडू, म्हणजे हे गुणवाचक विशेषण आहे. त्यानंतर संख्यावाचक विशेषणामध्ये काय असतं 14 भाषा. भाषा किती आहेत 14 आहेत, म्हणजे संख्या सांगितलेली आहे. पुष्कळ लोक संख्यावाचकच आहे. पुष्कळ म्हणजे संख्या नेमकी सांगता येत नाही पण भरपूर असणार आहे असं, म्हणजे संख्यावाचक विशेषण झालं. त्यानंतरचा सार्वनामिक विशेषण, जे सर्वनाम म्हणून वापरले जातात तेच या ठिकाणी विशेषणाचं काम करत असेल ते सार्वनामिक विशेषण. म्हणजे तो माणूस, माझे गाव, यामध्ये तो आणि माझे काय आहेत सार्वनामिक विशेषण आहेत. त्यानंतर संख्या आवृत्तीवाचक विशेषण. आता संख्यावाचक विशेषणातलाच प्रकार आहे आवृत्ती, म्हणजे दुप्पट, चौपट, दुहेरी अशा प्रकारे शब्द अगोदर असले पाहिजेत. म्हणजे चौपट मुले, दुहेरी रंग, यामध्ये दुहेरी आणि चौपट जे आहेत ती आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुणवाचक विशेषण. त्यानंतरचा प्रश्न आहे खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. योग्य जोड्या लावा. आता संधी करत असताना एका वर्णाच्या जागी जर दुसरा वर्ण येत असेल तर त्याला आदेश म्हणतात. मग तो कशा प्रकारचा आदेश आहे बघूया. गुणादेश असेल त्यामध्ये मध्ये कोणता शब्द येतो, कोणते स्वर येतात बघूया. तर ए, ओ आणि अर मध्ये येत असेल तर तो गुणादेश असतो. वृद्धादेश मध्ये आई आणि आव असतो. यनादेश मध्ये य, व आणि र असतं. मग असा असणारा कोणता आहे बघूया. सजातीय पहिला म्हणलाय, सजातीय महिलाश्रम. महिलाश्रम मध्ये महिला अधिक आश्रम म्हणतो, अ अधिक आ. सजातीयांचं एकत्रीकरण, सजातीय संधीचं एकत्रीकरण झालंय. मग सजातीय मध्ये इकडं महिलाश्रम आहे तर 3 आहे. गुणादेश गणेश, गण अधिक ईश, त्यामध्ये ए येतं गणेश, न ला मात्रा दिलाय ए आहे म्हणजे गुणादेश. वृद्धादेश मध्ये काय सदैव, सदैव मध्ये आई आलं, द वरती 2 मात्रे आई म्हणजे हे वृद्धादेश. आणि प्रत्यर्थ, प्रत्यर्थ मध्ये मधल्या अक्षरामध्ये य आहे म्हणजे वृद्धादेश. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 8 खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. बरोबर. दुसरा, परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप केव्हा होत नाही, केव्हाही होत नाही. आणि तिसरा आहे ग्राम किंवा देशवाचक विशेषनामांचे केव्हा केव्हा सामान्य रूप होत नाही. ही तिन्ही विधानं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ABC बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय. पर्याय क्रमांक 4 शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार होणारे शब्द. म्हणजे शब्दाच्या पूर्वी जर उपसर्ग लागला, म्हणजे समजा सरपंच असं म्हणायचं आहे तर सरपंच ऐवजी आपण उपसरपंच म्हणलं, शब्दापूर्वी हा उप हा शब्द लागलेला आहे, हा उपसर्ग घटित शब्द उपसरपंच. पण शब्दानंतर एखाद्याला प्रत्यय लागत असेल त्याला प्रत्यय घटित म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 10 विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. विद्वान म्हणजे
चांगला अभ्यासू, चांगलं काम केलेला, एखाद्या क्षेत्रात नाव कमावलेला असा असणारा माणूस विद्वान, विदुषी. एखाद्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेली स्त्री, एखाद्या क्षेत्राचा सखोल अभ्यास असणारी स्त्री म्हणजे विदुषी. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 11. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रिपू. रिपू चा समानार्थी अरी आहे. रिपू आणि अरी म्हणजे शत्रू. शत्रूचे हे समानार्थी शब्द आहेत. मित्र आणि सखा हे दोन समानार्थी आहेत. आणि सर्प, सर्पला दुसरा अही आहे, भुजंग आहे. अही आणि अरी मध्ये घोटाळा करायचा नाही. अरी म्हणजे शत्रू, रिपू म्हणजे शत्रू. अही ह असेल, अही असेल तर भुजंग किंवा सर्प असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 12. सुधाने निबंध लिहिला असेल. सुधाने निबंध लिहिला असेल. आपण पाठीमागच्या टेस्ट मध्ये व्याकरणाचं बघितलेलं आहे. काळाबद्दल सगळी माहिती. असेल हे भविष्य काळ सांगतंय आणि इथं ल आहे शेवटी, म्हणजे पूर्ण झालेला आहे, पूर्ण काळ झालेला आहे, पूर्ण भविष्य काळ. मग असा असणारा पर्याय यामध्ये पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 13. योग्य पर्याय निवडा. शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय. दुसरं विधान आहे प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात. तर दोन्ही विधानं बरोबर आहे. म्हणजेच मूळ शब्दाला प्रकृती म्हणतात आणि त्या शब्दामध्ये बदल झाला असेल तर त्याला विकृती म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दोन्ही बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे 14. जोड्या लावा. उच्चार, स्थान आणि व्यंजने. उच्चार, स्थान आणि व्यंजने बघू. अ दंत्य, ब ओष्ट्य, क अनुनासिक, ड मूर्धन्य. यामध्ये व्यंजन कोणती आहेत बघू. ट, ठ, ड आणि ढ. दुसरी अनुनासिक आहेत. सगळ्यांचा उच्चार हा नाकातून होतो. नच म्हणायचं. न न सगळ्यांना नच म्हणतात. प, फ, ब, भ. त्यानंतर चौथं जे आहे त, थ, द, ध. बघूया. यामध्ये दंत्य, दंत्य म्हणजे जे व्यंजन उच्चार करत असताना किंवा स्वर उच्चार करत असताना जिभेचा स्पर्श पुढच्या दातांच्या टोकाला होत असेल, जिभेच्या टोकाचा स्पर्श समोरच्या दातांच्या टोकाला होत असेल तर ते दंत्य असतात. मग बघूया त, थ, द, ध. ही व्यंजन उच्चार करत असताना आपला जिभेचा स्पर्श पुढच्या दाताच्या टोकाला होतो, म्हणून हे दंत्य आहेत. बघूया ओष्ठ्य. ओष्ठ्य म्हणजे काय की ज्या वर्णांचा उच्चार करत असताना दोन्ही ओठ एकमेकाला चिकटले जातात. प, फ, ब, भ. हे ओष्ठ्य आहेत. म्हणजे इथं अनुनासिक ज्या वर्णांचा उच्चार हा नाकातून केला जातो ते अनुनासिक, त्यांना स्पर्शवर्ण पण म्हणतात आणि ही जी आहेत सगळी नच म्हणतात, पण दिसायला अक्षरे वेगळी दिसतात. सगळ्यांचा उच्चार नाकातून होतो. वाङ्मय हे सगळी नच आहेत.
त्यानंतर मूर्धन्य जी राहिली ती ट ठ ड ढ, ट ठ ड ढ या वर्णांचा उच्चार करत असताना आपलं जीभ पाठीमाग कठोर तालू आणि कोमल तालू या दोन्हींच्या मध्ये टेकली जाते आणि कठोर तालू आणि कोमल तालू या दोन्हींच्या मध्ये मूर्धा आहे आणि मूर्धेला जीभ टेकते म्हणून त्याला मूर्धन्य म्हणतात. हे आहेत मूर्धन्य. हे फक्त उलटच आहे म्हणजे 4 3 2 1 असा असणारा पर्याय 2 आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 14 चं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 15. खालील प्रांत व त्यांचे स्वदेशी शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता गुजराती शब्द आहेत दादर, डबा, दलाल यामध्ये दिलेत. अजून एक्स्ट्रा बुवा, डांगर, मावा हे गुजरातीच आहेत. तमिळी शब्द आहेत चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा, अय्या, भेंडी, मळा हे तमिळी शब्द आहेत. कानडी शब्द आहेत तूप, गुडी, गुंडी, विठोबा, करडी, लवंग, कोथिंबीर. त्यानंतर तेलुगू शब्द आहेत ताळा, अनारस, शिकेकाई, किडूक मिडूक, डबी हे तेलुगू शब्द आहेत. आता यामध्ये विशेष आहे की डबी हा तेलुगू शब्द आहे आणि डबा हा गुजराती शब्द आहे. वेलांटीमध्ये घोटाळा व्हायला नको. डबा गुजराती आहे मात्र डबी तमिळी आहे म्हणून प्रश्न क्रमांक 15 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 16. नैसर्गिक व शासकीय संकट या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? आसमानी सुलतानी. आसमानी म्हणजे नैसर्गिक संकट, सुलतानी म्हणजे राजानं शासनानं आपल्यावर आणलेलं संकट. म्हणून प्रश्न क्रमांक 16चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 17. पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा. खिडकीत. खिडकीत म्हणजे खिडकीचा विग्रह असा होतो खिडकी अधिक आत. खिडकी म्हणजे ई मोठा ई आणि अधिक आ या स्वरांचं एकत्रीकरण होणार आहे. यातला खिडकीत केल्यानंतर ई शिल्लक राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो. ज्या संधीमध्ये पहिला स्वर शिल्लक राहतो म्हणजे दुसरा स्वर लोप पावतो ती संधी पूर्वरूप संधी असते. म्हणून प्रश्न क्रमांक 17 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 18. पुढील वाक्याकरिता योग्य म्हण निवडा. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाया मारतो. पर्याय क्रमांक 2 आहे उतळ पाण्याला खळखळाट फार. म्हणून प्रश्न क्रमांक 18 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 19. पुढील विधाने वाचा व योग्य उत्तर लिहा. विधानं 2 आहेत. पहिलं विधान आहे ए. ई कारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. ई कारांत नपुसकलिंगी एखादं उदाहरण बघू. पाणी. पाणी काय नपुसकलिंगी ते पाणी म्हणतो नपुसकलिंगी आहे. त्याचं सामान्य रूप करायचं पाण्यामध्ये, पाण्यात, पाण्याला. मग सामान्य रूप पाण्या होतं. त्याला विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी पाण्या होतं म्हणजे शेवटी काय आला या कारांत. बरोबर आहे का हो? हे पाणी म्हटलं ई होतं आणि पाणी ईच या झालं या कारांत झालं. म्हणून पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे. बघूया दुसरं विधान. अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. अकारांत असणारा बैल घेऊया. तो बैल त्याचं काय होईल? बैलाला मारले, बैलाने काम केले म्हणजे विभक्ती प्रत्यय बैलाने म्हणायच्या अगोदर नेच्या अगोदर ला झालं म्हणजे अकारांताचं आकारांत झालं म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 19 चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 20. उशाप म्हणजे काय? उशाप
उशाप म्हणजे अगोदर ज्याला शाप दिलेला आहे त्या शापातून सुटका करण्यासाठी दिलेला आशीर्वाद म्हणजे उशाप. बघूया यामध्ये पर्याय क्रमांक 4 दिलाय, एखाद्याची शापापासून सुटका करणे म्हणजे उशाप. त्यानंतरचा प्रश्न आहे 21, गायरान या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान, आता याचं लिंग ओळखायचं कसं, तर ती गाय होते आणि ते रान होतं, नेमकं लिंग कुणाचं, असा जो शब्द दोन याचा असतो, दोन घटक त्यामध्ये समाविष्ट असतात, त्यामध्ये शेवटचा जो शब्द असतो त्याचं लिंग या संपूर्ण शब्दाला लागतं. ते गायरान, ती गाय होते, ते रान होते, मग गायरान केल्यानंतर रानाचं लिंग लागतं, शेवटच्या शब्दाचं लिंग लागतं, म्हणून ते गायरान हे नपुंसकलिंगी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 21 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 22, पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता. पृथक म्हणजे पृथक्करण करणं, म्हणजेच वेगळे करणं, म्हणजेच निराळा. म्हणून प्रश्न क्रमांक 22 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 23, स्वल्प या जोड शब्दाचा पोट शब्द कोणता. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे स्वल्पचा विग्रह, सु अधिक अल्प. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 24, गाळलेला शब्द भरा. अव्ययालाच टिंब म्हणतात, अव्ययालाच अविकारी शब्द म्हणतात आणि सव्ययाला विकारी शब्द म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 24 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 25, खालील शब्दगटातील भाववाचक नामे असलेला शब्दगट ओळखा. म्हणजे त्यामधून भावना व्यक्त झालेली असावी. राग, लोभ, प्रेम, द्वेष. पर्याय क्रमांक 2 ही भाववाचक नामे आहेत. तर मित्रांनो, टेस्ट क्रमांक 23 मधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. तर परत भेटू पुढच्या टेस्टमध्ये, तोपर्यंत थांबूया.